दैनंदिन जीवनामध्ये मी दिवसभर कामात असताना मला अचानकपणे लक्षात आलं की उद्या म्हणजेच 15 जूनला मासिक सोमवती अमावस्या आहे. मग काय, मी सगळे कामे बाजूला केले आणि योग्य ती रिसर्च करून व्हिडिओ बनवायला मजबूर झालो. कारण मित्रमैत्रिणींनो, ही 15 जूनची अमावस्या जर तुम्ही पण साधारण समजत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. शास्त्रात या दिवसाला साक्षात 33 कोटी देवांचा पृथ्वीवर होणारा आगमनकाळ मानलं जातं. पण आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला एक अशी कडवट सत्य गोष्ट सांगणार आहे जी 99% लोक अजाणतेपणी करतात आणि त्यामुळे त्यांच्या घरातील सुख शांती कायमची निघून जाते. लक्षात ठेवा, उद्याच्या दिवशी केलेल्या काही छोट्या चुका तुमच्या संपूर्ण वर्षाच्या भाग्यावर टाळ लावू शकतात. तर दुसरीकडे सांगितलेले 3 उपाय तुमच्या घरातील लक्ष्मीची ऐशी कृपा करतील की तुम्हाला साठवायलाही जागा कमी पडेल. हे उपाय जाणून घेतल्याशिवाय उद्याच्या दिवसाची सुरुवात करू नका. तर चला जाणून घेऊया नशिबाचे बंद दरवाजे कसे उघडायचे. पौराणिक ग्रंथानुसार या दिवशी पृथ्वीवर 33 कोटी देवांचे अधिष्ठान असते. ही अमावस्या आपल्या आयुष्यातील पितृदोष नष्ट करून सुख, शांती आणि समृद्धी देणारी आहे. या दिवशी केलेले एक छोटेसे पुण्यकर्म तुम्हाला हजारो पटीने फळ देऊ शकते. पण याच दिवशी केलेल्या काही चुका तुम्हाला मागात पाडू शकतात. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अमावस्या म्हणजे चंद्राचा पूर्ण लोप. हा दिवस मनाच्या आणि आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी ओळखला जातो. या दिवशी मन स्थिर ठेवणे महत्त्वाचे असते. अधिक मासातील ही सोमवती अमावस्या म्हणजेच आध्यात्मिक साधनेसाठी एक सुवर्ण संधी आहे. या दिवसाची ऊर्जा इतकी प्रबळ असते की ती तुमच्या घरातील नकारात्मकता सहजपणे नष्ट करू शकते. अमावस्येला नकारात्मक ऊर्जा सक्रिय असते. घराचे मुख्य द्वार आणि ईशान्य कोपरा स्वच्छ नसेल तर लक्ष्मीचा प्रवेश होत नाही. या दिवशी वादविवाद करणे म्हणजे पितरांचा अपमान करणे होय. कडू शब्द उच्चारल्यास या दिवसाचे पुण्य नष्ट होते. तामसिक आहार घेतल्याने शरीरातील सात्विकता कमी होते. अमावस्येला हलका सात्विक आहार घेणे बंधनकारक आहे. या दिवशी पितरांचे स्मरण करणे, पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून 108 प्रदक्षिणा घालणे आणि कच्च्या सुताचा वापर करणे अत्यंत शुभ मानले जाते. काळे तीळ आणि गूळ दान केल्याने शनिदोष दूर होतो. तुळशीला जल अर्पण करून 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय जप करणे, घराच्या मुख्य दरवाजावर सिंदूर आणि तेलाने सात्विक काढणे आणि सायंकाळी घराबाहेर तेलाचा दिवा लावणे यामुळे वास्तुदोष दूर होतो. घरातील तिजोरीत अक्षता आणि चांदीचा सिक्का ठेवल्याने लक्ष्मीची कृपा कायम राहते. मौन राहिल्याने मनाची एकाग्रता वाढते आणि गंगाजलाने घर शुद्ध केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते. सोमवती अमावस्येच्या या दिवशी उपवास करणे किंवा अल्पाहार घेणे ही शरीराची शुद्धी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आयुर्वेदानुसार आणि आध्यात्मिक मान्यतेनुसार चंद्र जेव्हा नसतो तेव्हा आपल्या शरीरातील जलतत्व प्रभावित होते. अशा वेळी आपण संयमित आहार घेतला तर आपली ऊर्जा अधिक तीव्रतेने ईश्वराकडे केंद्रित होते. 33 कोटी देवतांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी तुमचे मन आणि शरीर दोन्ही सात्विक असणे गरजेचे आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून तीर्थस्नान करावे. जर नजीक गंगा, यमुना किंवा नर्मदी नदी नसेल तर घरातल्या पाण्यात थोडे गंगाजल मिसळून स्नान करा आणि सूर्याला अर्घ्य अर्पण करा. सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा आहे आणि अमावस्येच्या दिवशी सूर्याची उपासना केल्याने आयुष्यातील अंधार दूर होतो. पिंपळाच्या वृक्षाचे महत्त्व या दिवशी अधिक वाढते कारण या वृक्षाच्या मुळाशी भगवान विष्णू, मध्यभागी भगवान शिव आणि अग्रभागी ब्रह्माजींचा वास असतो असे मानले जाते. तेव्हा आपण 108 प्रदक्षिणा घालतो तेव्हा आपली ऊर्जा या पवित्र वृक्षाच्या ऊर्जेशी जोडली जाते. त्यामुळे जुन्या कर्माची फळे किंवा पितृदोष नष्ट होण्यास सुरुवात होते. पितृदोष हे अनेकदा आपल्या आर्थिक प्रगतीतील सर्वात मोठे अडथळे असतात, जे अमावस्येच्या उपाययोजनेने दूर होतात. तसेच या दिवशी दान करताना गुप्त दान करणे श्रेष्ठ मानले जाते. ज्या व्यक्तीला अन्नाची गरज आहे, ज्याला मनापासून भोजन दिल्यास तुम्हाला मिळणारे आशीर्वाद हे कोणत्याही मोठ्या मंत्रापेक्षा शक्तिशाली असतात. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर फुलांची माळ आणि रांगोळी काढणे हे देखील एक
स्वागतार्ह पाऊल ठरेल, ज्यामुळे लक्ष्मी घरातील नकारात्मकतेचा त्याग करून प्रवेश करेल. आयुष्यातील समृद्धी हे केवळ पैशात नसते, ती मानसिक शांतीत असते. या दिवशी दिलेले दान आणि केलेली प्रार्थना तुमची गरिबी कायमची दूर करण्यास सक्षम आहे. सोमवती अमावस्येचा हा योग तुम्हाला पुन्हा कधी मिळेल सांगता येत नाही. उद्याचा दिवस वाया घालवू नका. हे नियम पाळा, चुका टाळा आणि 33 कोटी देवांचा आशीर्वाद मिळवा. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरातील आर्थिक अडथळे दूर व्हावेत आणि सुखशांती नांदावी, तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्या आयुष्यातील सुखाच्या वाटेवरचे साथीदार आहोत. कारण जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा तुम्ही आमच्या परिवारातील मुख्य सदस्य बनता. म्हणून सबस्क्राईब करून परिवारात सामील व्हायला विसरू नका. उद्याचा दिवस भक्तीमध्ये घालवा, कोणाचेही मन दुखावू नका आणि घरात सकारात्मक वातावरण ठेवा. हा दिवस तुमच्यासाठी भाग्याचे नवीन दरवाजे उघडणारा असेल. तुमच्या प्रत्येक कर्मात श्रद्धेचे समावेश असू द्या, कारण सोमवती अमावस्येला देव प्रसन्न रूपात तुमच्या घरी प्रवेश करतात. धन्यवाद.